नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो, वयाची 50शी गाठल्यानंतरही जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेळीपालन व्यवसायातून लाखो रुपये कमवता येतात हे या प्रगतशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. ते म्हणजे आमचे फौजीदादा यांनी हे 20 शेळ्यांपासून कसं इन्कम मिळवलं ते आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि सर्व त्यांच्याकडूनच ही माहिती आपण आता जाणून घेणार आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. संजय दंडवते, मुक्काम पोस्ट मलठाण, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर दादा तुम्हाला हे व्यवसायात म्हणजे कसं होता? तुम्ही तिकडं नोकरी करत होता, बाकीचे सर्व नोकरीलाच म्हणजे प्राधान्य देतात आणि तुम्ही ते सगळं सोडून इकडं म्हणजे हे कष्टाच्या काय याच्या क्षेत्रात कसे वळाले व म्हणजे कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? कष्टाचं असं काही नाही. आर्मीमध्ये 24 वर्ष नोकरी केल्यानंतर परत इथं आल्यानंतर 7 वर्षे बाहेर पण जॉब केला. परंतु आता इच्छा होती की आपण आपल्या शेतीपूरक काहीतरी करावं आणि आल्या याच्यामध्ये आपल्याला पण शेतीचा त्याचा सगळ्याचा अनुभव आला पाहिजे आणि एक जनावरांचं प्रेम होतं जनावरांवरती व आपल्याला त्याचा एक छंद जोपासता यावा आणि त्याच्यातून 4 पैसे पण भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आपल्यामुळे कोणाला काम भेटलं, आपल्या बरोबर 1-2 माणसं राहिली, त्यांना रोजगार भेटला, हा एक उद्देश होता. आपण पण हे करता करता आपल्याला 4 पैसे भेटून जातील, दुसऱ्याची हे करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी करावा ह्या उद्देशाने आपलं शेतीपूरक आपल्याकडे होता. चारा होता, सुबावळ होती आणि डोंगर वगैरे, डोंगराला चारा आहे, बोरीची झाडं आहेत. या हिशोबाने विचार करून मग हे शेळ्यांचं करण्याचं ठरवलं. पण बाकीचे काय होते, तुम्हाला एक शेळीची आवड असल्यामुळे तुम्ही हे व्यवसाय आपल्याला आवड पण तसा नोकरदार वर्ग सहसा ह्या व्यवसायाकडे वळत नाही. बरोबर आहे. नाही लोकांना याच्यामध्ये कमीपणा वाटतं. कमीपणा वाटतं. मग तुम्हाला कसं काय वाटतं? तसं काय वाटलं नाही तुम्हाला? मित्रमंडळी नाव ठेवतील, प्राण्यांची आवड आहे, कुत्र्यांची आवड आहे, तुम्हाला सांगतो, ठीक आहे ना. त्याच्यामुळं आपल्याला गायीची आवड आहे, बैलांची आवड आहे, शेळ्यांची लहान पिल्लं हे ते. मलाच नाही, माझा मुलगा IT क्षेत्रात आहे पण त्याला सुद्धा त्याचे खूप छंद आहे, ठीक आहे. आणि त्यांच्याकरताच केलंय, म्हणजे मुलांच्या करता त्यांनी सुट्टीमध्ये इथे यावं, त्यांचा छंद जोपासावा आपल्या निमित्ताने. त्यांची पण शेतीशी एक हे राहील, लगन राहील, नाळ जोडून राहील, ठीक आहे ना. यासाठी हा सगळा 8 तास आहे. या व्यवसायातला तुम्हाला याच्या अगोदरचा काय अनुभव? काही नाही, आपल्या घरी वगैरे शेळ्या लोक ठेवतात, आम्ही पण ठेवत होतो. गायांचं होतच, माणसाचं झालं, जनावरांचं झालं, सेमच आहे सगळ्यांचं. अनुभव असा काही नव्हता शेळ्यांचा, पण असे तुमच्यासारखे मित्रमंडळी यांच्याकडून माहिती घेऊन म्हणजे तुम्ही अनुभवातून शेळीपालन चालू केलेलं आहे. तर खूप शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीसाठी जोडधंदा हा एकच नंबर आहे. तर तुम्ही चांगला निर्णय घेतला आणि दुसरा विषय म्हणजे तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की आपल्यामुळं दुसऱ्याला 2 रुपये मिळावे, त्याला रोजगार मिळावा. आपली मुलं आता IT मध्ये, त्यांचं याच्याशी काही संबंध राहणार नाही ना. ते तिकडं सुट्टीच्या दिवशी जाणार, इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा. त्याच्यापेक्षा कमीत कमी इकडे पुण्यावरून गावाला येत जातील, थोडं त्याच्यामध्ये रमून जातील. त्यांची नाळ जोडून राहील शेतीशी, जनावराशी. शेळी काय असते, गाई काय असते, बैल काय असतो त्यांना कळलं तरी, आहे की नाही? बरोबर आहे. तर पहा मित्रांनो, त्यांनी सर्व्हिस केली, रिटायर झाल्याच्या नंतर शेळीपालनाकडे वळाले आणि जवळपास बघू शकता तुम्ही आता त्यांनी 20 ते 25 शेळ्या खरेदी पण केलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या त्यांनी शेळ्या खरेदी केल्यात. तर आता याच्यामध्ये समजा तुम्हाला काय यांचा आजार वगैरे, डिवॉर्मिंग करणे, याच्यातला काय अनुभव, काय थोडी माहिती आहे का? माझं तसं नर्सिंगचं हे असल्यामुळं मला माणसाचं माहितीच आहे. डिवॉर्मिंगमध्ये अल्बेंडोझोल वगैरे चालतंय. हे शेळ्यांचा मी युट्यूबवरती इकडून तिकडून अभ्यास केला नाही असं नाही. 5-6 महिन्यापासून सर्चिंगमध्ये होतो, ठीक आहे ना. तर मला माहिती आहे याचे जे लसीकरण वगैरे TTA असते, तुमचं ET आहे, ठीक आहे, हे माहिती आहे. अजून आपण यांना केलेलं नाहीये, पण अभ्यास करून सल्ला घेऊन आमचे डॉक्टर विशाल दंडवते ते त्यांच्याकडून सल्ला घेत जाईल. बाकी कैलास गावडे साहेब आहेत, त्याचे साधू थोपटे आहेत, संतोष रुपनेर आहेत, मार्गदर्शनामध्ये आपण करू. मार्गदर्शन मंडळी करणारे चांगले आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद. खूप छान सुंदर माहिती तुम्ही सांगितलेली आहे.
तुमचा खरंच मनापासून आभारी आहे मी आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण सहसा माणूस नोकरीवाला माणूस तरी हा व्यवसायाकडे वळत नाही, पण तुम्ही हा व्यवसाय निवडला खूपच चांगलं. आणि तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की आपल्यामुळं दुसऱ्याला 2 रुपये रोजगार मिळावा, ही सुद्धा भावना तुमची चांगली आहे. तर तुमच्या पुढील जे तुमचं हे आहे हे कार्य आहे याच्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. ओके. तर मित्रांनो पहा, त्यांनी 20 फिमेल विकत घेतल्या. साधारणपणे काही 12 महिन्याच्या असतील, काही 10 महिन्याच्या असतील. अशा पद्धतीच्या मित्रांनो त्यांनी 20 फिमेल एका शेतकऱ्याकडून विकत घेतल्या आणि त्या 20 फिमेल मित्रांनो त्यांच्याकडं आणल्यावरती काही लागल्या, गाभ गेल्या, काही पहिल्याच गाभ होत्या. अशा ह्या 20 फिमेल मित्रांनो कंप्लीट त्यांनी 3 ते 3.5 महिने सांभाळल्या आणि 3 ते 3.5 महिन्यानंतर त्यांना जे इन्कम आहे मित्रांनो, घेताना त्यांनी फक्त 13,000 रुपयांनी या फिमेल सर्व खरेदी केल्या आणि 3 महिन्यानंतर गाभण राहिल्याच्या नंतर मित्रांनो त्यांनी ह्याच फिमेल 18,000ने विकल्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे एका फिमेल मागे त्यांनी 5-5 हजार रुपये नफा मिळवला, तो पण फक्त 3 महिन्यात. त्याच्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे. जिद्द चिकाटी जर असेल तर मित्रांनो 100% या व्यवसायामध्ये यश आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते शेळीपालन कशा पद्धतीनं करता याच्यावरती खूप अवलंबून आहे. तर ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खूप प्रेरणादायी आहे. तर दादांनी मित्रांनो त्यांचा आता आपण खर्च किती झाला पाहूया. तर मित्रांनो त्यांच्या घरी फारसा चारा उपलब्ध नव्हता, पण त्यांच्याकडं डोंगर भाग चांगला चरायला असल्यामुळे रानात शेळ्या चांगल्या चारल्या. 3 महिने त्यांनी खुराकाची शेळ्यांची आणि त्यांची चांगली काळजी घेतली आणि मित्रांनो 3 महिन्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारचा नफा मिळाला. म्हणजे जवळपास तुम्ही विचार करू शकता, एका शेळीमागे 5,000 रुपये म्हणजे जवळपास 10 शेळ्यांचं 50,000 आणि त्या 10 शेळ्यांचं 50,000 म्हणजे 1,00,000 रुपये नफा मिळाला मित्रांनो त्यांना 3 महिन्यामध्ये 20 शेळ्यांपासून. जर अशा पद्धतीने जर आपण सुद्धा जर शेळीपालन जर केलं तर मित्रांनो खूप चांगलं शेळीपालन आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ते रिटायर फौजी आहे. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांनी शेळीपालन करण्याऐवजी कुठलीही एखादी नोकरी सहज त्यांना मिळाली असती. कारण फौजींना ही राखीव जागा असतात त्यांच्या आणि त्या जागेतून त्यांना मित्रांनो सरकारी नोकरी मिळते. त्याच्यामुळे त्यांनी तो व्यवसाय नोकरी न करता, तो क्षेत्र न निवडता मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय निवडला आणि शेळीपालन ह्या व्यवसायातून खूप चांगल्या प्रकारचं यश त्यांनी आपल्या समोर आहे मित्रांनो. व्हिडिओ त्यांनी मिळवून दाखवलं आणि त्यांनी मुलाखतसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिलेली आहे. तर हे मित्रांनो शेळीपालनाचं खूप साधं आणि सोपं गणित आहे. तर हे साधं आणि सोपं गणित मी अगदी उघडपणे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जो खुराक चारला, खुराकसुद्धा फारसा जास्त प्रमाणात चारलेला नाही. समजा 4-2 हजार रुपये त्यांचे 10,000 रुपये जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये खुराकाला खर्च झाले असतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी शेळीपालन केलं. आज बरेचसे जे तरुण आहेत ते शेळीपालन ह्या व्यवसायाकडे वळत नाही, परंतु त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मार्गदर्शन ठरणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे जे शेळीपालन जी करण्याची शैली होती ती खूप चांगली होती. त्यांना त्या शेळीपालनाची आवड होती आणि आवड असल्यामुळेच मित्रांनो कोणताही व्यवसाय सक्सेस होतो आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे फौजीदादा. तसं जर ठरवलं तर मित्रांनो आज ते चांगल्या गाडीत फिरले असते, हे केलं, चांगल्या नोकरीसुद्धा फिरले असते. पण तिथं मित्रांनो त्यांना 8 तास किंवा 9 तास म्हणा ही दुट्टीच करावी लागली असती आणि ती दुट्टी म्हणजे दुसऱ्याची गुलामी, म्हणजे त्यांना ती गुलामी तिथं करावी लागली असती. त्यांच्या अंडरखाली काम करावं लागलं असतं. पण मित्रांनो इथं तसं नाही. इथं फक्त त्यांनी सकाळच्या 2 तास आणि संध्याकाळच्या 2 तास शेळ्या रानामध्ये फिरवल्या. डोंगर भाग असल्यामुळे चारा भरपूर होता आणि त्याच्यामुळे त्यांना ते सहज शक्य झालं. म्हणजे फिरून त्यांनी अगदी 1,00,000 रुपये 3 महिन्यामध्ये कमवलं आणि फक्त 2 घंटे सकाळ आणि 2 घंटे संध्याकाळ एवढंच काम त्यांनी ह्या शेळ्यांचं केलं. तरी खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मित्रांनो त्यांना ह्या शेळीपालनापासून मिळालेलं आहे. तर असं मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे आणि शिवाय
त्यांचं आज वय पाहता 50-51च्या आसपास त्यांचं वय असेल, परंतु तरीसुद्धा त्यांनी खूप चांगल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं शेळीपालन हे सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण जर माझ्या व्हिडिओवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी जोडून राहा. म्हणजे खूप छान सुंदर व्हिडिओ आपणासाठी मी यापुढेही चांगले मस्त माहितीचे व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. तर असो मित्रांनो, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.